वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला घालते फेरे 108. नाईस. पुढं आणि स्वतःच खायला. नाही यार, हे वाला मला तुला द्यायचं होतं. हाय, हॅलो, नमस्ते. गाईस. तर आज आहे वटपौर्णिमा आणि हे आहे वटपौर्णिमा व्लॉग. आम्हाला उशीर झाला कारण आहे आम्ही वडाचं झाड शोधत फिरत होता, कारण आम्हाला माहिती नाही. हे माझं फर्स्ट वटपौर्णिमा आहे आणि पुण्यामध्ये आम्ही रिसेंटलीच मी आले, त्याच्यामुळे मला तर बिलकुल माहित नाहीये कुठं काय आहे. तर आम्ही फिरून एक पूर्ण असं राऊंड मारून आले आणि बरेच अनेक प्रकारचे झाड सापडले. आम्ही तुम्हाला दाखवतो. रोपट्याला पण बाया दोरा बांधत होते. वडाचं झाड दोऱ्याच्या वजनाने खाली पडत होता. असे पण झाड आहेत. हा, आणि बाया एवढ्या मस्त सुंदर सुंदर महिला, खूप छान खूप बायला छान. बघत होते. हा, मी बायला बघत होते. एवढे मस्त तयार झालेले होते ना ते, बापरे, खूप एफर्ट्स घेतले. हा, एवढे सुंदर सुंदर दिसत एकदम होते. सुंदर, त्यांच्या सगळ्यापेक्षा सुंदर तयार होणार आहे. असं नाहीये काय, तयारी आहे आता. मी मोस्टली ट्राय 10 करते. मिनिटांमध्ये तयार होते आता. चल. हे आहे माझं ओव्हरऑल लुक. मस्त दिसेल यार. काही घालत नाही हे सगळं. हा, सिंदूर आधी लाव. हॅलो गाईज. चांगलं लावा. लागलं का? बरोबर लाव. हा, वाकडं लावला तू. भांग्यामध्ये लावला ना तू. काय वेडा माणूस आहे. मिडल मध्ये लावायचं असतं. भांग कुठून काढणार, तिथून भांगामध्ये लावणार. माहित नाही ना आता. कसं होणार माझं. खाली खाली दिला चंद्राच्या खाली. आता पाया पडते अक्षता. काय बोलू? मी पडते अक्षता. मजा झाला. ठीक आहे. ह्याला काय म्हणतात सांग बरं तू. कानातले. वरती जे आहे मी ह्याला काय म्हणतात सांग. वरची कानातले. तू सांग आधी ह्याला काय म्हणतात. कानातले नाही म्हणत ह्याला काहीतरी नाव आहे याला. तूच काही बोलायला आता. राहू दे. सोड. आपण बघू योगेशचं ओव्हरऑल लुक. मस्त. नाटक करून करून आमचे वाजले खूप वाजले. खूप वाजले. आता टाइम नाहीये बिलकुल. आम्ही जाणार आहे आता वडाच्या झाडाची पूजा करायला. तर भेटूया तिथे. झालं सगळ्यांचं पूजा. चल लवकर. योगेश, तू जर पडला मला मोठं एम्बॅरेसमेंट होईल बरं. मी पडत नाही, तूच पडते साली घालून. हॅलो गाईस, हे म्हणेल मी. चाललोय आम्ही वडाच्या झाडाला. हे बघा, एकदम मस्त दिसायली यार. आणि तुझी हालत दाखव ना. तुझी हालत दाखव. हे बघा, हे खूप जड झाली गाईस. टाकली पूजाची थाळी. म्हणून तर योगेशला दिलं ना. हा ना. आलोय आम्ही आता ऑलमोस्ट वडाच्या 2 किलोमीटर दूर चालत. 2 किलोमीटर नाहीये, 500 मीटर्स असेल. गाडी घालून यायला मला एकटीलाच एम्बॅरेसमेंट वाटते, म्हणून मी योगेशला पण हे घालायला. मला हे कोणीच आणली तर कोणीच नाही असं कोणीच नाहीये. हा एकटाच आहे. रस्त्यानं बघायला तसे. फायनली वडाच्या झाडावर पोहोचलो आहे. लोक आहेत तरी आता इथे. आणि ही शैलजा पूजा करायला जाते आता. मस्त मस्त. किती वेळ आहे अजून? आता फिरणार आहेस ना? फिरायचं कधी आहे? आता. किती फिरणार आहे? 1000. मग किती? 108. भीती वाटली मला. भीती वाटली? कसं काय? आय डोंट नो. जा आता फिरा मार. थांब ना, सगळे आहे.
ठीक आहे इकडे जवळ कशी दिसायली सांगा मला. मस्त नाही एकदम. एवढं काल मला हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे म्हणून परेशान झाले होते ना. इकडून तिकडून फिरून फिरून आम्ही हे ते घेऊन आलो. हे नथ आणले, बांगड्या दाखव ना. हे बांगड्या आणल्या, हे नथ आणली, कानातली कुठले कुठले काय काय गजरा फुलं सगळं आणले. नाही नाही हे नथ गजरा बांगड्या आणि देवीचं वगैरे काय ते सगळं मोठी वगैरे. मस्त दिसत. तर अशा प्रकारे 7 फेरे कंप्लीट झाले. आणि आता ज्यूस नका. भरायला आणखी इथे आता त्यांनी ओटी भरली शैलजाची. शैलजा पण घेऊन आली 2 आंबे. आता ती भरणार आहे ओटी आजीची आणि काकूची. लाईनीने असले सगळे एक साथ. शैलजा उखाणा घेणार आहे. हा चल स्टार्ट. वटपौर्णिमाच्या दिवशी वडाच्या झाडाला घालते फेरे 108. योगेश सारखा पती मिळाला तर 7 जन्म असाच राहील माझा थाटमाट. मस्त मस्त एकदम मस्त. पूजा झाली, उखाणा झाला. हे बघा मस्त. आता पाऊस सुरू होते वाटतं. आणि हे असा भरला म्हणून बाकी दुसऱ्या बायाने पण असेच भरले यार. आता आम्ही निघणार आहे रूमला. चला बाय. थकून गेली. किती किलोमीटर चाललो आपण? 500 मीटर्स असेल. किलोमीटर्स काय मग एवढं फास्ट फास्ट का चालला? थकून गेली. चालला. मी साडी घालून आहे आणि माझी पोझिशन बघा. आणि हे घालून आहे ना एवढं. त्याला काय खाली काहीतरी आहे का तुझ्या? खाली तर पॅन्ट घातला ना. खाली चप्पल आहे. मला असं चालता येते का? हे बघ हातामध्ये 2 किलोचं परात. तुझ्या हातात काय? हे आहे ना माझ्या हातात. जांभळ. जांभळा घेतला गायचं नाहीये गायचं एवढा. नाही हात दुखतोय. हे जड आहे खूप. धर्म नाही नको धर. मी आहे ना धरायला. त्याच्यासाठी तर 7 जन्मासाठी बुक केले. मस्त जोक मारतीस. जोक जोक म्हणजे तुला नाही राहायचं माझ्या. असं बुक केली. बुकिंग कन्फर्म. तुझ्याकडे आहे ते. माझा हात दुखायला काय जे खाली ठेवल्यावर बुकिंग कन्फर्म करतो. तुझा आणि पोहोचला घरी वापस. घरी आल्यानंतर फॅन खाली खूप बसून रिलॅक्स वाटत आहे. आता एक्झॉस्ट वाटत कधी कधी काढू पण मला 1-2 रील्स करायच्या आहेत. पण पोटात काहीच नाही. मी उपवास पकडले योगेशसाठी. 7 जन्म मला हेच मिळालं म्हणून. काय हो नाश्ता केले फक्त. आई बघणार आहे. हा नाश्ता तर करू शकतात नाही का? हा नाश्ता करतात ना. सगळेच करतात. मीच काय जेवण नाही करत. चालतंय ना. तुला कोण करू तर नको मी म्हणाले. जेवण नाही केले गाईस. योगेश मला असं पुढच्या 7 जन्मी मिळू दे म्हणून. आणि योगेश माझ्यासाठी हे धुवून आणला. आणि स्वतःच खायला. नाही यार हे वाला मला तुला द्यायचं होतं. पूजा वडाची मस्त छान झाली. चांगली आली. पण मी खूप कन्फ्युज होते. मी 2-3 दिवसापासून रील्स आणि व्हिडिओज बघत आहे माझ्या वटपौर्णिमेचे. काय लागते कसं करतात पूजा वगैरे. आणि पूजाला काय लागते रील करून ठेवली. सेव करून ठेवली मी. पूजाला काय लागते पूजा कसं करतात काय करतात उखाणा पाठ करून ठेवली. नाही नको ना. पण मी तिथे सगळं विसरली पण मी आठवण करून दिला आहे की. तर योगेश मला आठवण करून दिला. मी जास्त करतो. ठीक आहे. चला हा होता 6 दिवस झाले ना. आणि आम्ही समोर व्हिडिओ नाही करत
टाकावं लागते